श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। दारूच्या नशेत बाप लेकात वाद, छटापटीत वडिलांचा खून। लकडेवाडीतील धक्कादायक घटनेने परिसर हादरला। अवैध दारू विक्रीवर ग्रामस्थांचा संताप। जत तालुक्यातील लकडेवाडी येथे गुरुवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेच्या प्रकारामुळे दारूच्या नशेत झालेल्या बाप लेकातील वादाचे रूपांतर थेट खुनात झाले। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात भीती आणि संतापाची लाट पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत खंडू श्रीमंत भिसे, वय 46 वर्ष, व्यवसाय शेती, हे आपला मुलगा सोन्या उर्फ पृथ्वीराज खंडू भिसे, वय 22 वर्ष, याच्यासोबत घरी होते। दोघेही दारूच्या नशेत असल्याने त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला आणि हाच वाद पुढे भांडणात परावर्तित झाला। झटापटी दरम्यान मुलाने वडिलांवर हल्ला केल्याने खंडू भिसे गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर लकडेवाडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झालेलं आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावात अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू असून त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे। दारूच्या व्यसनामुळे गावातील अनेक तरुणांचं आयुष्य अंधारात गेले असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। विशेष म्हणजे लकडेवाडीतील महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी उमदी पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रार आणि निवेदनं दिली होती, मात्र अद्यापही संबंधित धंदे सुरूच असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी सरपंच बंडगर यांनी संतप्त शब्दात प्रश्न उपस्थित केलेला आहे। अवैध दारू विक्रीमुळे आज एका कुटुंबाने घरातील प्रमुख व्यक्ती गमावली। गावातील अनेक संसार उद्ध्वस्त होत चालले आहेत, तरीही हे धंदे सुरूच कसे? याला उमदी पोलीस ठाण्याचे वरदहस्त आहे का, असा सवाल बीबीएम न्यूजशी बोलताना उपस्थित केला। या घटनेमुळे लकडेवाडी गावात भीती, संताप आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले असून अवैध दारू विक्री तत्काळ बंद करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।